अध्यक्ष महोदय, अत्यंत चांगलं लक्षवेधी या ठिकाणी अमरावती जिल्ह्याची जरी असली, परंतु महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने ही अत्यंत चांगली लक्षवेधी आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी एमआरईएचं अत्यंत चांगलं काम महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी चाललेलं आहे। त्या ठिकाणी तत्कालीन मंत्री महोदय संदीपानजी भुमरे साहेब असू द्या, त्यानंतर सन्माननीय भरतसेठ गोगावले साहेब असू द्या, अत्यंत चांगलं एमआरईएचं काम त्या ठिकाणी चालू आहे। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे एमआरईएस थोडं वादाच्या भोवऱ्यात त्या ठिकाणी सापडलेलं आहे। मी या लक्षवेधीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय फक्त 2-3 प्रश्न विचारणार आहे। पहिलं, या ठिकाणी ज्याचं अकुशल त्या ठिकाणी पूर्ण निघालं तरी सुद्धा कुशल कामाचं एफटीओ लोड होत नाही, त्याचं कारण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगण्याची गरज आहे। हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी अकुशल पूर्ण निघालं, परंतु कुशल कामाचं एफटीओ त्या ठिकाणी लोड होत नाही आणि सांगितलं जातं केंद्र सरकारचे पैसेच नाही। मी या ठिकाणी ही लक्षवेधीच्या निमित्ताने पहिला प्रश्न विचारणार आहे। साहेब, दुसरं एक, अध्यक्ष महोदय, एका गावात जर 20 कामं चालू असतील तर उरलेले कामं कम्प्लिटली त्या ठिकाणी आपण रद्द केलेले आहे। माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 2600 विहिरी ज्या मंजूर होत्या त्या पूर्णपणे रद्द झालेल्या आहे। त्या रद्द झालेल्या विहिरी परत तुम्ही त्या ठिकाणी त्याला मंजूर करणार का, हा दुसरा प्रश्न आहे। आणि गायगोठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय जवळजवळ 6000 गायगोठे रद्द झाले। त्याचं कारण काय? एका गावामध्ये 20 पेक्षा जास्त कामं जर असतील तर उरलेले कामं त्या ठिकाणी तुम्हाला सुरू करता येणार नाही। मग ठरलेला पिरियड दिला आणि ठरलेल्या पिरियडमध्ये ते गायगोठे, त्या विहिरी त्या ठिकाणी पूर्ण रद्द झाल्या। आणि म्हणून मी स्पेसिफिक 2च प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारणार आहे का एफटीओच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घेणार आहे, आणि ज्या विहिरी आणि गायगोठे त्या ठिकाणी रद्द झाले त्याला परत तुम्ही मंजुरी देणार का? हे 2 प्रश्नाचं उत्तर सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी द्यावं। धन्यवाद।